जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा तयारीचा आढावा। दिनांक 28 मार्च रोजी राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 चा आढावा घेतलाय। साधू महंतांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलंय। मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे सकाळी विविध परिसराला भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेतली आहे। यावेळी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अखिल भारतीय आखाडा परिषद अध्यक्ष महंत रवींद्रपुरी महाराज, जुना आखाडा महामंत्री हरिगिरीजी महाराज, बडा उदासीन आखाडा इंद्रमुनीजी महाराज, नवा उदासीन आखाड्याचे महंत गोपालदास महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे अजय पुरी महाराज, आनंद आखाड्याचे गणेशानंद सरस्वती व शंकरानंद सरस्वती, पुरोहित संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। यावेळी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी दिली आहे। आगामी त्र्यंबकेश्वरी होणारा समस्त महाकुंभमेळा हा भव्य दिव्य आणि सुनियोजित पद्धतीने व्हावा यासाठी काल अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री आणि जे कुंभमेळा एकदम सुनियोजित पार पाडतात असे सर्वांचे लोकप्रिय महंत हरिगिरीजी महाराज, कुंभमेळा मंत्र माननीय श्री गिरीशजी महाजन साहेब, आयुक्त गेडाम साहेब, कलेक्टर साहेब जलजजी शर्माजी, प्रांत साहेब, त्र्यंबकेश्वरचे मुख्य अधिकारी आणि त्र्यंबकेश्वरमधील सर्व मान्यवर काल त्र्यंबकेश्वरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनेक ठिकाणच्या ज्या कुंभमेळ्याचे विकास कामं होणार आहे याची काल पाहणी करण्यात आली आणि कुंभमेळ्याच्या कामांना जलद गतीने कसे कामं करता येईल आणि कामांना कशी गती मिळेल यासाठी काल नगरपालिकेत सभा पण घेण्यात आली आणि खूप सुनियोजित सगळे कालचे कार्यक्रम पार पडले आणि आम्हाला त्र्यंबकवासियांना पूर्णपणे विश्वास आहे की येणारा हा कुंभमेळा भव्य दिव्य आणि सुनियोजित पद्धतीने होईल, हा आम्हाला विश्वास आहे। त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला माननीय मंत्री गिरीशजी महाजन यांच्या पाठपुराव्याने अ वर्गाचा दर्जा मिळाला आहे, याकडे कसे बघता आपण? त्र्यंबकेश्वर तीर्थ क्षेत्राला विकास जो दर्जा मिळाला त्याबद्दल पहिल्यांदा मी महाराष्ट्र शासनाचे आणि ज्यांनी या अवर्गासाठी तीर्थ विकासासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे पहिले मी आर्थिक अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा देतो। कारण हे होणं खूप गरजेचं होतं, कारण हे झाल्यामुळे आता त्र्यंबकेश्वरच्या विकासाला खूप मोठी गती मिळेल। कारण होणारे जे कुंभमेळ्याचे सगळे विकास काम आहे हे विकास कामं झाल्यानंतर त्या विकास कामांचे सगळं मेंटेनन्स ठेवणे नगरपालिकेला अशक्य आहे, पण ह्या तीर्थ विकास वर्ग क्षेत्रामुळे हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून दिल्लीमध्ये केंद्रामध्ये जाईल आणि केंद्र सरकार जेव्हा तीर्थ विकास सूचीमध्ये याचा समाविष्ट करेल त्यावेळेस अनेक मोठा निधी या ठिकाणी येईल आणि येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना याचा खूप मोठा फायदा होईल आणि हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे सरकारने। काल गिरीशजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषदेमध्ये बैठक संपन्न झाली, यात काय महत्वपूर्ण निर्णय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आले? यात महत्वपूर्ण निर्णय की त्र्यंबकेश्वर हे गाव खूप छोटं आणि ज्या ठिकाणी कुंभमेळा होतो तीर्थराज कुशावर्तापाशी, तर हे ठिकाण छोटं असल्यामुळे या ठिकाणी साधू संतांचे देवता वगैरे स्नान करतील, साधू संत स्नान करतील, पण येणारे जे भाविक खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात येणारे त्यांचं सुनियोजन झालं याकरता प्रयाग तीर्थापासून तर त्र्यंबकेश्वरच्या काही अंतरावर नगरीपर्यंत फार मोठा एक जो नदी वाहत असते त्या नदीच्या बाजूला येणाऱ्या भाविकांची स्नानाची सुविधा केली जाणार आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविकांची खूप मोठी सुविधा होणार आहे आणि आजूबाजूचे जे सगळे मोठमोठे तीर्थ आहे ते तीर्थांचं सुद्धा शुद्धीकरण करून त्या तीर्थांचा सुद्धा उपयोग कुंभमेळ्यासाठी होईल आणि जे विकास कामांना गती मिळायला पाहिजे ती गती मिळेल यासाठी खूप महत्त्वाचा ठरलेला विषय कालचा। कुशावर्त तीर्थ पासून ते गायत्री मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण स्लॅब होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली, कसे पाहता आपण याच्याकडे? त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये जो गंगेवर स्लॅब आहे हा असणं खूप गरजेचं आहे, हा तोडता कामा नये, कारण यापूर्वी ही गंगा ही मोकळी होती, पण
कालांतराने येणारे भाविक आणि गावातले नागरिक याच्यामध्ये खूप प्रकारचे कचरा घाण टाकून देतात आणि कचरा घाण टाकल्यानंतर मग तिथे उंदरं येणं, मांजरं येणं आणि तिथे खूप घाणीचं साम्राज्य निर्माण होतं आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये पूर्वी प्लेग पण झाला होता आणि त्यामुळे प्लेगामध्ये अनेक त्र्यंबकचे विद्वत मंडळी, सगळ्या समाजातले ज्ञानी लोक त्या प्लेगमुळे मृत्युमुखी गेले आणि त्याचा पूर्ण दुर्गंधी गावात पसरते आणि खूप येणाऱ्या भाविकांना आणि गावातल्या लोकांना खूप त्रास होतो. त्यामुळे हा स्लॅब हाय असंच ठेवा अशी इथल्या सगळ्या नागरिकांची इच्छा आहे आणि सरकार याच्याकडे गांभीर्याने बघल असा आम्हाला विश्वास आहे. सिंहस्थ पर्व काळात स्नान करण्यासाठी कुशावर्तावर आखाड्याच्या देवता स्नान करतील, तर साधू आणि भक्त शहराच्या बाहेर गोदावरी तीरावर 5 किलोमीटर लांबीचे घाट बांधण्यात येणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. काय सांगा? नाही, योग्य आहे, कारण हे जागा खूप छोटी आहे, पण इथं येणाऱ्या शाही पर्वणीच्या वेळेस त्यांचे देवता आणि त्यांचे प्रमुख लोक नक्कीच या तीर्थामध्ये स्नान करणार आहे आणि येणारे अनेक जे साधू संत महंत आहे आणि भाविक आहे यांना या ठिकाणी गैरसोयीचं होतं. त्यामुळे जो 5 किलोमीटरपर्यंत नदीचा जो निश्चित केलेला आहे आणि त्या ठिकाणी स्नान होणे एक चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे. गोदावरी नदीला बारमाही पाणी उपलब्ध राहील याची तजवीज करणार, तसेच यासाठी गरज पडल्यास नव्याने धरण बांधणार असे गिरीशजी म्हटले. याबद्दल काय सांगाल? नाही, ते गरजेचं आहे, कारण नदीला प्रवाह कायमस्वरूपी पाहिजे. त्यासाठी धरणांची उंची वाढवणार, धरणांमध्ये जास्त पाणी साठा कसा होईल यासाठी ते सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि विशेष करून माझ्या मते कुंभमेळा हा पावसाळ्यात असल्यामुळे या ठिकाणी खूप भरपूर प्रमाणात पाणी असतं. देवाच्या कृपेने त्यावेळेस जर या नगरीमध्ये पाऊस भरपूर प्रमाणात पडला तर गोदावरीला खूप मोठा जलप्रवाह राहील. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना सुद्धा कुठल्या अडचणी राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे आणि हीच आमची प्रार्थना पण आहे. तसेच नदी पात्राला दोन्ही बाजूने घाट बांधणार असण्याची देखील त्यांनी माहिती दिली. दोन्ही बाजूने घाट बांधणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूला लोकांना उभं राहण्यासाठी आणि रस्ते करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते अत्यावश्यक बाब असल्यामुळे हा निर्णय एकदम चांगला राहील असं इथल्या सगळ्या नागरिकांना वाटतंय. मेन रोडवर असलेले भाजी बाजार व इतर व्यावसायिक यांना इतरत्र जागा उपलब्ध आपण करून देणार आहात. कारण कुंभमेळ्याच्या विकास कामामध्ये अनेक विकास कामं होणार आहे आणि जे गरजेचं आहे त्याच लोकांना जे त्यांचे व्यवसाय तिथून बाजूला करणार आहे, पण त्यांना त्या ठिकाणून बाजूला करताना त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही. त्यांची जीविका रोजीरोटी कशी चालेल याकडे पूर्णपणे सरकार लक्ष देणार आहे आणि प्रत्येकाचं पुनर्वसन करणार आहे की कोणीही आपल्या रोजीरोटीपासून दूर राहिलं नाही पाहिजे. सगळ्यांचे संसार चालले पाहिजे आणि सगळ्यात चांगलं झाले पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे आणि योग्य भूमिका आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.